वेलकम बॅक. सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या ड्रीम एम-पी-एस-सी स्टडी व्लॉगमध्ये. तर खूप रिक्वेस्ट होत्या की व्लॉग परत सुरू करा. म्हणून आज मी छोटासा व्लॉग तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर इथे माझ्या मागे सावी पहा पाळण्यामध्ये झोपलेली आहे आणि दुपार झाली होती मला अभ्यास करायला बसायसाठी, कारण आमच्या घरात खूप दिवाळीचं काम चालू आहे. तर हा त्या दिवसच्या आदल्या रात्रीचा फोटो आहे आणि अंगणामध्ये पहा आमच्या इतकं सगळं सामान काढलेलं आहे. रिनोव्हेशन, बांधकाम सगळे एकसोबत असल्यामुळे खूप गोंधळ आहे आणि घरामध्ये सुद्धा कलरिंग झाली तर सामान लावायचं बाकी होतं. सो खूप अस्ताव्यस्त सगळं घर होतं. तर आम्हाला ते सगळं करत करत अभ्यास करणं खूप कठीण जातं आहे मला. परंतु आता एक्झाम आपली पोस्टपोन झाली त्यामुळे करणंही भाग आहे आणि काही ऑप्शन पण नाही आहे. तर इथे हा आजच्या सकाळचा व्हिडिओ आहे आणि अरण्य शाळेत जात होतं. पहिल्यांदा त्याच्यासाठी मी भाजी बनवली आणि पोळ्या बनवल्या. पहिल्यांदा वेळ झाला होता बनवायला म्हणून थोडीशी टमाटरची चटणी त्याच्यापुरती मी बनवली आणि पोळ्या करून घेतल्या आणि मग आमच्यासाठी मी नंतर स्वयंपाक केला. त्यानंतर इतके सगळे पहा भांडे साफ करायचे होते. नंतर मी आलूची भाजी बनवली आणि नंतर सावीला खेळवत खेळवत चालू होतं, कारण आई सुजाता सगळे कामात होते आज बिझी. त्यामुळे हिला सांभाळणं आणि ते काम करणं खूप कठीण जात होतं. पण तिला असं खाली टाकून दिलं आणि सावीला बऱ्याच जणांना बघायचं होतं. तर सावी आता 7 महिने पूर्ण झालेले आहेत. 8वा महिना पूर्ण झाला आहे, 9वा महिना तिला लागणार आहे. आणि मग ती झोपल्यावरती इथे जवळपास 2:30 वाजता मी अभ्यास करायला स्टार्ट केलं होतं. आणि इथे मी हा टॅब विकत घेतलेला आहे. काही व्हिडिओज वगैरे पाहायचं असलं किंवा काही PDF वाचायच्या असल्या तर यामध्ये थोडं मोठ्या म्हणजे मोठं दिसतं, तर मग वाचायला ते सोपं जातं. त्यासाठी म्हणून मी हे टॅब घेतलेला आहे आणि त्याचा फायदा भरपूर होतो. काही PDF त्याच्यामध्ये सहज वाचता येतात किंवा कुठे गेलं तर पुस्तक वगैरे सोबत न्यायची आवश्यकता पडत नाही आणि मग पुस्तक वगैरे आपल्याला वाचता येतं. तर आज आमच्या टार्गेटमध्ये भूगोल होता आणि भूगोल एन्व्हायर्नमेंटमधलं मला भूगोल करायचं होतं. त्यामध्ये 11वीचं हे जे काही ओल्ड भूगोलाचं पुस्तक आहे, जे आपल्या ड्रीम एम-पी-एस-सी टेलिग्राम चॅनलवर सुद्धा मी शेअर केलेलं आहे. तर ते वाचत होते मी. राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी हे खूप उपयुक्त पुस्तक आहे. जेव्हा तुम्ही PYQ बघाल आणि पुस्तक वाचाल तर तुम्हाला लक्षात येईल की जर आधी वाचलं असतं तर बऱ्यापैकी प्रश्न कव्हर झाले असते. असं हे खूप उपयुक्त असं पुस्तक आहे. सो तेच मी वाचत आहे. आता ब्लॉग शेअर करणं माझ्याच्याने होत नव्हतं आणि बरेचसे काही कारणं होते, त्यामुळे मी ब्लॉग शेअर करत नव्हते. पण आता रिक्वेस्ट आहे त्यामुळे आता ट्राय करेल मी रेग्युलर ब्लॉग शेअर करायचा आणि त्या ब्लॉगच्या माध्यमातून तुमच्यासोबत कनेक्ट राहण्याचा. तुमचे जे काही प्रश्न असतात ते तुम्ही विचारता, तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मोटिवेशन मिळतं, हे सगळ्या गोष्टी बरोबर आहेत. परंतु कसं असतं, आपलं इनर मोटिवेशन आपण शोधायचं, दुसऱ्यावरती अवलंबून राहायचं नाही. तुम्ही माझ्यावरती नाही किंवा मी तुमच्यावरती नाही. तुम्ही तुमचं मोटिवेशन शोधा, कारण आपण जो काही अभ्यास करतो आहे त्यामध्ये आपल्याला गॅप पडू देता कामा नये. कारण की खूप महत्त्वाचं आहे कन्सिस्टन्सीने अभ्यास करणे. ही जी एक्झाम आहे ना, यामध्ये तुम्ही पॉझिटिव्ह राहणं, तुमच्या एक्झामप्रती तुमचा ॲटिट्यूड खूप महत्त्वाचा असतो. मग कंबाईन पूर्वपरीक्षा असो किंवा राज्यसेवा पूर्वपरीक्षा असो. आता कंबाईनसाठी एक टार्गेट ग्रुपसुद्धा मी स्टार्ट केलेला आहे. त्यामध्ये बरेचसे विद्यार्थी जॉईनसुद्धा आहेत. आपले व्हिडिओज पाहणारेसुद्धा काही जण जॉईन झालेले आहेत आणि त्यावरती डेलीचे टार्गेट्स देत असते. त्या टार्गेटच्या माध्यमातून तुमचा अभ्यास होतो आणि तुम्हालासुद्धा त्याचा फायदा होऊ शकतो. तर असा एक ग्रुपसुद्धा सुरू केलेला आहे, जेणेकरून तुम्हाला जर का समोर टार्गेट असलं तर तुम्हाला त्याच्यातून फायदा होईल. आणि हा पेड ग्रुप आहे. त्या ग्रुपवरती ₹100 प्रति महिना अशी फीस मी ठेवलेली आहे, ज्या माध्यमातून डेलीचे टार्गेट्स प्लस काही नोट्स वगैरे असतील, काही PDF असतील. त्याचसोबत मी जे आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकला होता माझ्या ई-बुकचा कंबाईनच्या, तर ते ई-बुकसुद्धा त्यामध्ये मी देते आणि त्या माध्यमातून तुम्हाला जे काही महत्त्वाचे टॉपिक आहेत किंवा ॲनालिसिस केलेले जे काही टॉपिक आहेत 2017 पासून तर 24पर्यंतचे कंबाईनचे, तर ते मिळतात. त्या माध्यमातून तुम्हाला टार्गेटसुद्धा आणि त्यासोबत महत्त्वाचे कुठले पॉईंट हायलाईट करायचे हे सुद्धा कळतं आणि अभ्यास एका प्रॉपर ट्रॅकवरती आपला राहतो आणि त्याचा तुम्हाला जास्त फायदा होतो. तर एक आई म्हणून अभ्यास करताना किंवा एक गृहिणी म्हणून अभ्यास करताना आपल्याला खूप तारेवरची कसरत असते, तुम्हाला पुढे दिसेलच. व्हिडिओसाठी लाईट लावला, 3 पेज वाचले आणि ही उठली बच्चू है ना. आता परत पाऊस झोपली तर मग हे कारण आहे ब्लॉग शेअर करण्याचं. बदमाश, बदमाश. अरे बोलते तू, तू बोलते सावी.
तर दिवसभर कटिंग मशीनचा आवाज वगैरे या सगळ्यामुळे ना अजिबात आज माझा व्यवस्थित अभ्यास झालाच नाही. सकाळी मी थोडंफार वाचलं होतं आणि त्यानंतर दुपारी थोडंफार असा काही 1-2 तास अभ्यास झाला असेल. आता जो काही अभ्यास करायचा आहे तो मला रात्री करावा लागेल, जो मी तुमच्यासोबत पुढच्या व्लॉगमध्ये शेअर करेल. सो थँक यू सो मच फॉर वॉचिंग. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.